गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आपला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचा प्रवास हा रूल 2 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. पहिल्या रूल मध्ये आपण ऍक्टिव्ह व्हॉइस चे पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टचे ऍक्टिव्ह व्हॉइस चे पॅसिव्ह व्हॉइस कसे करतात आणि पॅसिव्ह व्हॉइस चे ऍक्टिव्ह व्हॉइस कसे करतात हे आपण शिकलो. तशी बहुसंख्य वाक्य त्या ठिकाणी आपण ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइसचे प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टचे शिकलो. आता आपण दुसरा रूल या ठिकाणी बघत आहोत. दुसरा रूल शिकवण्याच्या अगोदर मला तुमच्याशी थोडं हितगुज करायला आवडेल. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना लेक्चर लेंदी वाटत असतील, पण मित्रांनो बघा, युपीएससी एमपीएससी एक्झाम जेव्हा विद्यार्थी क्रॅक करायला जातात तर त्यावेळेला त्यांच्याकडे बेसिक नॉलेज जर असेल तर त्यांना बर्डन येत नाही. बघा, माझं एक वाक्य लक्षात ठेवा. 12 जर येत असेल तर तुम्ही सगळी पुस्तकं वाचू शकता, पण 12 येत नसेल तर पुस्तकं तुम्ही वाचताच येणार नाही असं गृहीत धरायला हरकत नाही. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं डीप बेसिक नॉलेज जर असेल मित्रांनो, तर मग तुम्हाला पाठांतर किंवा जास्त लोडिंग घेण्याची गरज नाही. कन्सेप्ट क्लिअर होणे महत्वाची आहे. माझा एकच एक प्रयत्न आहे की विद्यार्थ्यांना डीप जे ऍक्टिव्ह व्हॉइस असेल, टेन्स असेल, कोणतंही ग्रामर असेल, वेळ भलेही जास्त लागत असेल काही हरकत नाही, पण त्यामधून विद्यार्थ्याला जर कन्सेप्ट त्याच्या क्लिअर झाल्या तर त्याला पुन्हा पुन्हा एखाद्या विषयाचं बोधरेशन त्याला येणार नाही. आणि कोणतीही गोष्ट शिकत असताना विद्यार्थी मित्रांनो, मार्क्स मिळावे हा उद्देश न लक्षात ठेवता मला ते ज्ञान अवगत करून घ्यायचंय हा उद्देश डोळ्यासमोर ठेवायचंय आणि शिकत जायचं. ऍज अ हंग्री मॅन वी शुड ईट. भुकेल्या माणसासारखं आपण ज्ञान हे ग्राफ्स करत राहायचंय. त्याचा काय फायदा होईल काय नाही हा विचार करायचा नाही, कारण ज्या वेळेला फायदा येईल तो विचारून होणार नाही. मित्रांनो बघा, एमपीएससी युपीएससी मध्ये असे बहुसंख्य प्रश्न विचारले जातात. मग तेव्हा विद्यार्थ्याला खालून अगदी 5वी 7वी 8वी 9वी 10वी पासूनची पुस्तकं तुम्हाला चाळावी लागतात, बरोबर. आता या ठिकाणी आपण प्रत्यक्ष सेकंड रूल कसं आहे ते बघत आहोत. प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आणि पास्ट कंटिन्यूअस टेन्स, फ्युचर कंटिन्यूअस टेन्सचे पॅसिव्ह होत नाही. प्रेझेंट कंटिन्यू आणि पास्ट कंटिन्यू. बघा, ही वाक्य किती इझी वाक्य आहे. वाक्य मी मुद्दाम तेच ठेवलंय, दे आर एन्जॉयिंग द गेम. प्रेझेंट कंटिन्यू मध्ये दे आर एन्जॉयिंग द गेम, पास्ट कंटिन्यू मध्ये दे वेर एन्जॉयिंग द गेम. इकडे आणि जार आहे, इकडे वाजवेर वापरणार आहे. वाक्य बदलवलेले नाही. सेकंड वाक्य बघा, सी इज नॉट ड्रायव्हिंग अ कार, शी वॉज नॉट ड्रायव्हिंग अ कार. मदर इज वॉशिंग द क्लोथ्स, मदर वॉज वॉशिंग द क्लोथ्स. आई कपडे धुत आहे, आई कपडे धुत होती. वी आर मेकिंग हिस्ट्री, वी वेर मेकिंग हिस्ट्री. आम्ही इतिहास बनवत आहोत, आम्ही इतिहास घडवत आहोत, आम्ही इतिहास घडवत होतो. मित्रांनो बघा, सेम वाक्य का घेतली की जेणेकरून तुम्हाला तात्काळ लक्षात यायला पाहिजे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी दे आर एन्जॉयिंग द गेम, त्यासाठी मी आधी पण तुम्हाला वरती थोडं हिंट दिलेली. बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये टू बी आणि V1 ING आहे. मग आता टू बी म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहिती मित्रांनो की टू बी म्हणजे आम्ही जार, वर्तमान काळी रूपे आम्ही जार टू बीची, आणि टू बीची भूतकाळी रूप वाजवेर आहे. टू बीची भविष्यकाळी रूपे शाल बी विल बी आहे, पण इथे फ्युचर टेन्सचा काही एक संबंध नाही. त्यामुळे फ्युचरचे टू बीचे रूप आपल्याला इथं बघायचे नाही. फक्त आपल्याला अॅमिजार आणि वाजवेर ही टू बीची रूप बघायची आहे. आता टू बी म्हणजे अॅमिजार. बघा, इथं तुम्हाला आर आहे, इथं इज आहे, इथं इज आहे, इथं इज आहे, इथं इज आहे, इथं ऍम आहे. म्हणजे ऍम इज आर ही टू बीची रूप बघा. आता तुम्हाला समजा पास्ट कंटिन्यू मध्ये इथं पण त्या ठिकाणी टू बीचीच रूप आहे, पण हे भूतकाळाचे आहे, हे वाज आहे, वेर आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर का टू बी आणि क्रियापदाला ING असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना टू बी तर घ्यायचंच आहे, पण आपल्याला बिईंग घ्यायचं आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप करायचं आहे. बघा, या ठिकाणी हा V1 ING आम्हाला इंडिकेट काय करतोय, बिईंग घ्यायला सांगतोय. आणि म्हणून मी प्रत्येक ठिकाणी बघा हा एन्जॉयिंग, तर हा एन्जॉयिंग असल्यामुळे आपण इथं बिईंग घेतलेला आहे. प्रत्येक ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, क्रियापदाच्या शेजारी ऑब्जेक्ट असतं आणि ऑब्जेक्ट हे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये सुरुवातीला घ्यावं लागतं. मग बघा, आता इथं काळजीपूर्वक लक्ष द्या मित्रांनो, द गेम. आता द गेम आपण घेतलेला आहे ऑब्जेक्ट. द गेमला आर चालेल किंवा नाही चालणार, गेम एकवचनी नाम आहे, म्हणून द गेम इज.
आता एन्जॉईंग आहे म्हणून बिईंग घेतला. द गेम इज बिईंग. आता याचं तिसरं रूप एन्जॉयचं, एन्जॉयड, नंतर बाय आणि या देची द्वितीया देवी. उत्तर तयार झालं. सेम वाक्य, दे वेर एन्जॉईंग द गेम. ऑब्जेक्ट सुरुवातीला घेणार, क्रियापदाच्या शेजारी ऑब्जेक्ट असते, मी नेहमी सांगतो तुम्हाला. द गेम, आता इथं वेर आहे, पण आपल्याला गेम हा शब्द एक वचनी आहे म्हणून तिथं वाज हे एक वचनी सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. द गेम वाज. म्हणजे तुमच्या वाक्यामध्ये जर वेर असेल तर तुम्हाला ऑप्शन 2 आहे, वाज किंवा वेर घ्यावा लागेल. तुमचं ऑब्जेक्ट जे मागेल ते घ्यावं लागेल. तुमच्या वाक्यामध्ये आय एम आहे म्हणून याचा अर्थ असं नाही की तुम्हाला आयमच घ्यावं लागेल. हे ऑब्जेक्ट जेव्हा पुढे येतं तर ऑब्जेक्ट काय मागतो त्याच्यानुसार तुम्हाला ते क्रियापद घ्यावं लागते मित्रांनो. ठीक आहे. मग तुमच्या वाक्यात इज असेल तर तुम्हाला पर्याय अमिजार आहे. म्हणजे अमिजार पैकी तुमच्या ऑब्जेक्टला जे लागेल ते तुम्ही घेणार. मग द गेम हे ऑब्जेक्ट आपण पुढे घेतलेलं आहे. गेम एकवचनी आहे म्हणून त्याला वाज घेतलेला आहे. द गेम वाज. आता एन्जॉईंग, आयएनजी इंडिकेट करतो बिईंग घ्यायला. द गेम वाज बिईंग, याचं तिसरं रूप एन्जॉयड, नंतर बाय आणि देची द्वितीया देवी. ते गेम खेळत ते खेळाचा आनंद लुटत होते. ते खेळाचा आनंद लुटत होते आणि खेळाचा आनंद त्यांच्याकडून लुटला जात होता. बघा मित्रांनो, म्हणजे या पद्धतीने. वाक्य नंबर 2, शी इज नॉट ड्रायव्हिंग अ कार. निगेटिव्ह वाक्य, निगेटिव्ह वाक्याचं पॅसिव्ह पण निगेटिव्ह होईल. अ कार ऑब्जेक्ट आहे, अ कार पुढे घेतला. कार पण एक वचनी त्याच्यामुळे त्याला इजच लागणार आहे म्हणून कार इज, हा नॉट. आता हा ड्रायव्हिंग आहे म्हणून बिईंग घेतला. अ कार इज नॉट बिईंग. बघा इथं काय घेतलं आपण, बिईंग. या ड्रायव्हिंगचा ड्रिव्हन केला V3, नंतर बाय आणि या शीची द्वितीया हर. उत्तर तयार झालं. शी वॉज ड्रायव्हिंग अ कार. सिंपल 5चं वाक्य आहे. अ कार ऑब्जेक्ट, बघा अ कार घेतला आपण. वाक्यामध्ये वाज आपल्याला पर्याय वाजवेर आहे, पण कार पण एक वचनीच आहे म्हणून आपण वाज घेतला. अ कार वॉज नॉट, निगेटिव्हचं निगेटिव्ह. आता हा आयएनजी काय म्हणतो, भाऊ माझं काहीतरी लक्षण पाहिजे तिथं, माझी आयडेंटिटी. मग म्हणून हा आयएनजी जो आहे हा आपल्याला बिईंग घ्यायला लावतो आहे. बरोबर. मग अ कार वॉज नॉट बिईंग, बघा इथं बिईंग घेतला. ड्रायव्हिंगचं V3 ड्रिव्हन, नंतर बाय आणि या शीची द्वितीया हार. कारण पॅसिव्ह वॉइस मध्ये आपल्याला तिसरं रूप घ्यावंच लागतं, हे तुम्हाला माहिती आहे. वाक्य नंबर 3 मित्रांनो, मदर इज वॉशिंग द क्लोथ्स. आता या ठिकाणी क्रियापदाच्या शेजारी ऑब्जेक्ट असतं, ते ऑब्जेक्ट आपण पुढे घेणार. बघा हे पुढे घेतलं ऑब्जेक्ट द क्लोथ्स. आता इथे वाक्यामध्ये इज आहे, तुम्हाला पर्याय अमिजार आहे. आता क्लोथ्सला तुम्ही काय घेणार, कपडे, अनेक वचनी शब्द म्हणून तुम्हाला आर घ्यावा लागला, इज चालणार नाही. मग क्लोथ्स आर, आयएनजी म्हणतो बिईंग घ्या, घेतला बिईंग. या वर्बचं आपल्याला तिसऱ्या रूपात करायचं, केला वॉश्ड, नंतर बाय आणि मदर. नामाची द्वितीया नामच असते. आई कपडे धुत आहे, कपडे आईकडनं धुतल्या जात आहे. सेम वाक्य, आई कपडे धुत होती, कपडे आईकडनं धुतल्या जात होते, नुकतेच धुतल्या जात होते असा अर्थ निघेल. बघा द क्लोथ्स क्रियापदाच्या शेजारी जे ऑब्जेक्ट आहे ते पुढे घेतलं. वाक्यात वाज हेल्पिंग वर्ब आहे, परंतु क्लोथ्स हा शब्द अनेक वचनी आहे. अनेक वचनी जे आहे ऑब्जेक्ट समजा, तर त्यातला अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद आपण घेतोय. द क्लोथ्स वेअर. आता वॉशिंगचा जो आयएनजी आहे बघा, हा बघा हा जो आयएनजी ना, मी मुद्दाम लाल अक्षरात लिहिलेले आहे की जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की क्रियापदाला आयएनजी लागलं म्हणजे तुम्हाला बिईंग घ्यायचं आहे. मग द क्लोथ्स वेअर बिईंग, बघा इथं वेअर बिईंग वॉश्ड V3 बाय मदर. मित्रांनो, आता एखादी विद्यार्थी असं म्हणतील की सर तुम्ही प्रत्यक्ष एखादं वाक्य सुरू होऊन दाखवा. बघा मी या ठिकाणी लिहिलेलं उत्तर तुम्हाला म्हणजे रप करतो आणि तुम्हाला उत्तर दाखवतो, बनवून दाखवतो. मूळ क्रियापद मेकिंग आहे, मेकिंगच्या शेजारी हिस्ट्री आहे, क्रियापदाच्या शेजारी ऑब्जेक्ट असतं, डोळे लावून लक्षात ठेवायचं, नो प्रॉब्लेम. बघा मी या ठिकाणी हिस्ट्री घेतला. हिस्ट्री वाक्यामध्ये आर आहे, हिस्ट्री एकवचनी आहे, इतिहास एकवचनी शब्द आहे.
आपल्याला त्याला आर चालणार नाही, इज चालेल, कारण आरचे भाऊबंद एम इज आर. मग तिघांपैकी एक कोणता तरी आपल्याला योग्य तो घ्यावा लागेल. मग हिस्ट्रीला काय लागतो तर इज लागतो. हा मेकिंग आपल्याला बिईंग घ्यायला सांगतोय. बघा मी बिईंग घेतला. त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक पॅसिव्हच्या वाक्यात क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतं. मग या मेकिंगचा मेड झाला. नंतर बाय आणि कर्ता जो आहे वी याची द्वितीया अस. बरोबर, उत्तर तयार झालं. वी आर मेकिंग हिस्ट्री. आम्ही इतिहास घडवत आहोत. इतिहास आमच्याकडनं घडवल्या जात आहे. वी आर मेकिंग हिस्ट्री. हिस्ट्री इज, बघा आरचा इज केला कारण हिस्ट्रीला एक वचनी. बीइंग, इथं बघा आयएनजी असल्यामुळे बीइंग घेतला. मेड तिसरं रूप. बाय आणि वीची द्वितीया अस. भूतकाळामध्ये सेम तेच मित्रांनो. बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी क्रियापदाच्या शेजारी काय ऑब्जेक्ट आहे, तो हिस्ट्री घेतला कारण ऑब्जेक्टनेच सुरुवात होती पॅसिव्हची. लक्षात ठेवा हिस्ट्री. आता हिस्ट्री एकवचनी असल्यामुळे वेळ चालणार नाही, वाज घ्यावा लागेल. मेकिंग आयएनजी घ्यायला सांगतो, घेतला बीइंग. आता मेकिंग या क्रियापदाचं तिसरं रूप मेड. आणि कोणाकडनं बनवले जाते, कोणाकडनं इतिहास घडवले जाते तर आपल्याकडनं, म्हणून बाय आणि वीची द्वितीया अस. उत्तर तयार झाले मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्हाला कुठलीच भीती नाही. माझ्या विद्यार्थी दशेचं उदाहरण जर मी तुम्हाला द्यायला गेलो तर तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, रिअली आय हॅड confidence that whatever the sentence I will make, there would not be a single mistake in my sentence. जेही ग्रामरचं वाक्य मी अटर करेल, बोलेल किंवा सोडवेल त्याच्यात एकही चूक होणार नाही, इतका आत्मविश्वास मला होता. मग तुमच्याकडे जर ज्ञान असेल तर तुम्ही कुठेही ते यूज करू शकता. तुम्ही शाळेत लागो, म्हणजे जॉबला कुठेही, समजा शाळेमध्ये तुमची अपॉइंटमेंट झाली किंवा स्वतःचा क्लास जरी तुम्ही ओपन केला मित्रांनो, तर त्या ठिकाणी ही प्रोफाउंड नॉलेज हे तुम्हाला एक सपोर्टिंग असेल. आणि म्हणून कोणतंही ज्ञान हे डीप मध्ये प्रोफाउंड ज्ञान आपण हस्तगत करायचं, म्हणजे आत्मसात करायचं असतं. पुढचे वाक्य बघा. वी आर लर्निंग फ्रेंच लँग्वेज. फ्रेंच लँग्वेज इज बीइंग लर्न्ड बाय अस. बघा मी आता समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या लक्षात आणून देतो. बघा क्रियापद आयएनजी, V1 आयएनजी. बघा इथं आयएनजी. वी आर लर्निंग फ्रेंच लँग्वेज. क्रियापदाच्या शेजारी जे पण आहे ते ऑब्जेक्ट आहे. फ्रेंच लँग्वेज, फ्रेंच लँग्वेज एक वचनी आहे म्हणून इज बीइंग लर्न्ड बाय अस. बघा उत्तर काय तयार झालं. फ्रेंच लँग्वेज इज बीइंग लर्न्ड, वित्री करावा लागला, बाय अस. इथलं इथे उत्तर तयार झालं. हे भूतकाळामध्ये आहे. पुन्हा बघा त्या पद्धतीने फ्रेंच लँग्वेज पुढे घेतला ऑब्जेक्ट. इथं वेर आहे परंतु आपल्याला फ्रेंच लँग्वेज एकवचनी वाज घेतला. आयएनजी हा जो इथे लागलेला आहे हा आयएनजी आपल्याला काय सांगतोय, बीइंग घ्यायला सांगतोय. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी आयएनजी, क्रियापदाला लागलेल्या आयएनजीला मी लाल अक्षरामध्ये लिहिलेलं आहे कारण तो आपल्याला बीइंग घ्यायला सांगतोय. मग फ्रेंच लँग्वेज वाज बीइंग लर्न्ड बाय अस. बघा आणि शेवटचं उत्तर मित्रांनो, आय एम हेल्पिंग द पुअर. आय एम हेल्पिंग द पुअर. मुद्दाम तुम्हाला वाक्य मी खोडून पुन्हा उत्तर लिहून दाखवतो. बघा द पुअर ऑब्जेक्ट आधी घेतला. द पुअर म्हणजे गरीब माणसं अनेक वचनी शब्द आहे म्हणून आपल्याला आर घ्यावा लागला. इज चालणार नाही किंवा आर चालणार, आय एम चालणार नाही. द पुअर आर. आता हा आयएनजी जो आहे इथं, तो आयएनजी आपल्याला बीइंग घ्यायला सांगतो मित्रांनो. बघा मग मी बीइंग घेतला. द पुअर आर बीइंग. या क्रियापदाचं तिसरं रूप हेल्प बाय आणि आईची द्वितीय मी. बघा द पुअर आर बीइंग. बघा द पुअर आर, इथे एम आहे पण मी आर म्हणतोय कारण पुअरला आर लागतोय. द पुअर आर बीइंग. बघा इथं मी बीइंगची जागा हीच घेतोय. याचं हेल्प्ड वित्री केलं.
नंतर इथं बाय लावला आणि या आईची द्वितीया मी केली, म्हणजे मी गरिबांना मदत करत आहे तर गरीब लोक माझ्याकडनं मदत केल्या जात आहे. सेम वाक्य भूतकाळामध्ये मी गरिबांना मदत करत होतो, गरीब लोकांची माझ्याकडनं नुकतीच मदत केल्या जात होती, अशा पद्धतीचं वाक्य आहे. द पुअर अनेक वचनी असल्यामुळे वाच्याऐवजी वेर घेतला. हेल्पिंग आपल्याला ऑलरेडी काय दाखवतो, बिईंग घ्यायला सांगतोय. बघा हा आयएनजी लाल अक्षरात तो इंडिकेट करतोय बिईंग घ्यायला. द पुअर वेअर बिईंग हेल्प्ड बाय मी, या आईची मी. बघा उत्तर कसं तयार झालं, तर पुअर वेअर बिईंग हेल्प्ड बाय मी. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आणि पास्ट कंटिन्यू टेन्स या वाक्यांचे ऍक्टिव्ह चे पॅसिव्ह कसे होतात हे आपण या ठिकाणी बघितलं. आता यानंतरचा जो पुढचा व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइसचे ऍक्टिव्ह व्हॉइस कसे करावे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बेसिकली सर्व गोष्टी काळजीपूर्वक आत्मसात करा आणि नक्कीच तुम्ही यामध्ये यशस्वी झालेले तुम्ही स्वतःच अनुभवाल. मित्रांनो, आजच्या लेक्चरला एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओला. गुड बाय.